गोष्टीचं नाव आहे ब्रेकिंग न्यूज. एकदा काय झालं, आमच्या प्रिया मावशीला त्या दिवशी खूप काम होतं म्हणून तिच्या ट्विंकलला ते आमच्याकडे संबंध दिवसासाठी सोडून जाणार होते. आमची मम्मा बेबी सिटिंग का काय ते करणार होती. ट्विंकल काय बेबी नव्हती, चावली गली लठ्ठ बॉक्सर होती. डोळे तर हे मोठे, नाकावरून हत्ती चालून गेल्यासारखं बसकन नाक आणि लहानपणापासूनच तोंडाला सूक होत्या. अशा ट्विंकलला बेबी कोण म्हणेल? प्रिया मावशी मला म्हणाली, आपल्या सगळ्या मित्रांच्या कुत्र्यांमध्ये ट्विंकलचं आणि बुग्गीचं जमतं म्हणून तुमच्याकडेच ठेवते तिला. बाईक पण आधी येणार नाहीयेत, मग सांभाळणार कोण तिला? बुग्गीचाही वेळ चांगला जाईल. मम्माचा आणि प्रिया मावशीचा असा समज आहे. हा, तशी ट्विंकलही चांगली आहे म्हणा. सतत खायला आणि टी व्ही बघायला मिळालं की ती खूप खुश असते. प्रिया मावशी कामावर गेली की त्यांच्या कामाच्या बाई आणि ट्विंकल खात आणि टी व्ही पाहत बसतात. मला नाही आवडत टी व्ही बिव्ही बघायला. बॉल खेळायला, लपाछपी खेळायला किती धमाल येते. आणि ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सकाळीच प्रिया मावशी ट्विंकलला घेऊन आली. बरोबर तिच्या वस्तूही आणल्या. डॉग बिस्किटांची पाकिटं, माझ्यासाठी व तिच्यासाठी आईस्क्रीमचे 2 कप, दिवसभर तिला चावत बसायला एक मोठं हाड, तिचं ताट, एक चावून चावून खलास केलेली बाहुली, एवढं सामान घेऊन ट्विंकल आली. आणि नेहमीप्रमाणे घरभर फिरून बसली तिच्या खास सतरंजीवर. तिला म्हणे ती कुठेही गेली तरी तिचीच सतरंजी लागते बसायला. काय पण नखरे नाही माझ्या मनात. ती बसल्याबरोबर मी तिच्या पुढ्यात बॉल टाकलाय, तर ती बॉलला न शिवता हनुवटी जमिनीवर टेकून पुढचे पाय पुढे करून बसली. थोड्या वेळाने मी तिच्या पुढ्यात एक रिंग आणून टाकली. पठ्ठीने त्या रिंगकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. मी बोर होऊन बाहेर जाऊन बसलो. थोड्या वेळाने ट्विंकल उठली आणि मला म्हणाली, चल 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 टी व्ही बघूया. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला नाही कसं म्हणायचं, म्हणून मी तिच्याबरोबर टी व्ही समोर जाऊन बसलो. आम्हाला टी व्ही समोर बसलेलं पाहून मम्मा गालातल्या गालात हसत म्हणाली, खरंच की आमच्या ट्विंकलला टी व्ही पाहायचा असतो, मी विसरलेच. मम्माने टी व्ही लावा. ब्रेकिंग न्यूज. देवा रे देवा, आता न्यूज पाहत बसायचं की काय या ट्विंकल बरोबर? माझ्या मनात आलं. एका डासाची उकळत्या दुधात उडी टाकून आत्महत्या. मी व ट्विंकलने हे ऐकून कान टवकारले. एकानेच कशाला केली आत्महत्या? समस्त डास मंडळींनी मिळून केली असती तर त्यांच्याबरोबर सगळेच सुटले असते, असं आमच्या दोघांच्याही मनात येऊन गेलं. रामनगरीच्या तळ्यावर हजारो फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन. पक्षी मित्रांचा तळ्यावर दुर्बिणीसकट अड्डा. अरे वा, आज अगदी प्राणी जगतावर भर दिसतोय टी व्ही वाल्यांचा. मलाही त्यामुळे टी व्ही पाहायचा थोडा मूड आला. नंबर 3, बिबट्याच्या हल्ल्यात 4 ठार. बाप रे बाप, काय हे? जंगलात राहायचं सोडून त्यांचं शहरात काय काम? पूर्वी असं कधी व्हायचं नाही. ट्विंकल हाड चावता चावता म्हणाली, महाबळेश्वरला एका बिबट्याने म्हणे कोणाच्या तरी कॉलीलाच घरून नेले. पप्पा सांगत होते तो खूप छान कुत्रा होता म्हणे. मी म्हणाल, अगं बाई, कुत्र्यांनाही नेतात का धरून? ट्विंकल चांगलीच घाबरलेली दिसली. या बिबट्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. कुत्र्यांपर्यंत मजल कशी पोचली यांची? मी लगेच उभा राहून म्हणाली, अरे अरे बस बस बस, हे बघ काय सांगतात टी व्ही वाले. ट्विंकल म्हणाली. नंबर 4, शहरात नुकत्याच झालेल्या डॉग शो मध्ये बक्षिसांवरून दंगल. तणावपूर्ण वातावरणात डॉग शोची सांगता. शी 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 शी, हे काही बरोबर नाही हो. अजूनपर्यंत डॉग शो मध्ये असं काही घडल्याचं माझ्या तरी ऐकवात नाही.
हा डॉग शोला लागलेला काळीमा आहे, ट्विंकल म्हणाली. आणि ट्विंकल टीव्ही समोरून चक्क उठली. चला, सुटलो. टीव्हीच्या कटकटीतून म्हणून मीही उठलो. म्हटलं आता तरीही माझ्याशी बॉल खेळेल. पण बाईसाहेब गेल्या स्वयंपाकघराच्या मागच्या वरांड्यात आणि स्वतःच्या ताटाकडे पाहत उभ्या राहिल्या. एक मात्र खरं, तिच्यामुळे मलाही त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त वेळा खायला मिळालं. ताटातलं पटपट पटपट संपून आता काय बरं करावं अशा विचारात मी होतो. ट्विंकल पुन्हा टीव्हीच्या पुढ्यात बसायच्या आत मी तिच्या पुढ्यात बॉल टाकला. ती त्या बॉलकडे न बघता स्वतःच्या सतरंजीवर जाऊन बसली. तिने तिची हनवटी जमिनीवर टेकवली व आपली जीभ एका बाजूला बाहेर काढून झोपली. बॉल मात्र घरंगळत पलंगाखाली गेला. दुपार झाली. बेल वाजली. कोण आलंय म्हणून पाहायला आम्ही दोघेही मुकत दरवाजाकडे गेलो. पाहुणे आले होते. ते जरा वाचकलेच आम्हाला दोघांना बघून, पण ते बैठकीच्या खोलीत बसले. मम्मा त्यांच्यासाठी चहा करायला लागली. थोड्याच वेळात बैठकीच्या खोलीतलं टेबल चहा पाणी बिस्किट मिठाई वगैरे पदार्थांनी सजलं. आमचा दोघांचा मुक्कामही पाहुण्यांबरोबर त्याच खोलीत होता आणि लक्ष मात्र त्या टेबलाकडे होतं. पाहुण्यांनी बिस्किटाला हात लावायचा प्रयत्न केला की ट्विंकल हर्र करायची. हे पाहुण्यांचा हात मागे व्हायचा. गप्पा टप्पा चालू असताना मम्मा पाहुण्यानं म्हणाली, हे काय, काहीच घेतलं नाही तुम्ही, घ्या ना. पाहुणे ट्विंकलकडे पाहत म्हणाले, नाही रे, हे नको नको, तशी भूक नाहीये आम्हाला, आमचं जेवण आज उशीरच झालंय. पाहुणे निघाले. त्यांना अच्छा करायला मम्मा दरवाजापर्यंत जाते तोच ट्विंकल उठली. तिच्या मागून मीही उठलो. लपालप टेबलावरच्या बशा साफ झाल्या. मम्माने ते पाहून कपाळावर हात मारून घेतला. थोड्या वेळाने संध्याकाळच्या बातम्या परत सुरू झाल्या. ब्रेकिंग न्यूज. ट्विंकल आणि गुगी या 2 कुत्र्यांची पाहुण्यांसाठी ठेवलेल्या पदार्थांवर धाड. आमची ही नावं टीव्हीवर ऐकून आम्ही दोघं खुश झालो. माझ्या मनात आलं, टीव्हीला बातमी द्यायचं काम नक्की मम्माचंच असणार. मम्मा मात्र आमच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत उभी होती.